महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या 17व्या वर्धापन दिनानिमित्त आपण ते भेटतोय आणि तुझं खूप खूप स्वागत संगीता. आणि संगीता चांदोरकर महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय कॅरमपटू, अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक विजेते खेळाडू आहे आणि सध्या रिझर्व्ह बँकमध्ये आय थिंक तू सर्व्हिस पण करतेस. येस. गेले 40 वर्ष जवळजवळ तू कॅरमचा संघटनेचा आणि तुझा स्वतःचा प्रवास एकत्र करत आलेला आहात. तर या निमित्ताने एक दोन प्रश्न विचारायचे तुम्हाला की एखादा इतक्या वर्षाच्या मोठ्या कालावधीमध्ये एखादा आवडलेला सामना किंवा एखादा सामना दरम्यानचा एखादा प्रसंग असा तुम्ही सांगू शकाल? सर्वप्रथम मी सर्वांचे आभारी आहे आणि मला आनंद आहे की या 17व्या वर्षी कॅरमचा आज मोठा इतिहास हा घडतोय आणि आनंद पण होत आहे की अजूनही या म्हणजे पदार्पणात आम्ही खेळतोय. तो मोठा आनंद आहे. मी एवढंच सांगू शकतो की कॅरममुळे आम्हाला भरपूर काही मिळालेले आहेत. म्हणून कॅरम हा आमचा बोलतो ना ब्रेड बटर आहे. म्हणून कॅरमच्या निमित्ताने आम्ही रिझर्व्ह बँकेत लागलेलो आहे. कॅरममुळे आम्हाला प्रमोशन पण मिळालेले आहे आणि कॅरम हा आमच्यासाठी एक देवता आहे. म्हणून आता पूर्वीचा कॅरम आणि आताच्या कॅरममध्ये जर बघितलं तर फारच म्हणजे मोठं असा वास परिवार झालेला आहे. पूर्वी आम्ही कॅरम म्हणजे 25 म्हणजे त्याला काही पिरियड नव्हता, म्हणजे काही बोर्डाचं असं टायमिंग नव्हता. आताचा जो आलेला आहे 8 बोर्डाचा झालेला आहे. त्यातल्या त्यात सांगायचं म्हटलं म्हणजे माझा एखादा सामना म्हणजे मी चांगल्या खेळाडूंबरोबर खेळलेली आहे. म्हणून उदाहरणार्थ मी सांगितलं तर सिनियर प्लेयर नलिनी बोईंजकर आहे, तशीच अनुपमा केदार पण आहे. नलिनी बोईंजकर आणि अनुपमा केदार या फार एकदम बेस्ट प्लेयर होत्या त्यावेळी आणि त्यांच्याबरोबर खेळण्याचा तर मला आनंद होत होता. त्यांच्याकडे जे काही शॉट्स होते ते मी त्यांचे बघत होते आणि मग मी नंतर स्वतः इम्प्लिमेंट करत होते. तर मी त्यांनाही थँक्स बोलेल की त्यांच्यामुळे माझा गेम आणखीन चांगला गेला. आणि सामना एखादा माझा रंगीत मी एक सांगू शकते की एकदा आपल्याच इकडे दादरला एक स्टेट चॅम्पियनशिप होती. त्याच्यामध्ये फायनलला प्रतिस्पर्धी मनीषा नागावकर होती आणि नागाव म्हटलं की तो माझा एरिया होता आणि सर्व म्हणजे प्रेक्षकांना वाटत होते की मी नायगावची खेळाडू असल्यामुळे ही मॅच मी जिंकावी. हां, म्हणजे माझे आई बाबा तिथेच राहणारे होते. दुसरी गोष्ट अशी होती की लास्ट बोर्ड होता, मनीषा जिंकत होती आणि अनफॉर्च्युनेटली तिची कॉईन्स पॉकेटवर थांबली. प्रेक्षकांकडून मला एक आवाज आला, उटी उटी गोपाळा हा म्हणून, की आता तू संपलेली आहे आणि मला आता फक्त पायात चप्पल घालायची. पण ती कॉईन्स पॉकेटवर थांबली आणि जो 6 कॉईन्स मारायचं जो मग होते तेव्हा फक्त मी देवाचं स्मरण केलं आणि तो फिनिश मी मारला आणि अशा प्रकारे मी तो सामना जिंकला. अटीतटीच्या रंगामध्ये आलेला सामना तो मी जिंकला. नवीन भविष्यात जे होतकरू खेळाडू आहेत की ज्यांना कॅरममध्ये पुढे करिअर करायचे, अशांसाठी तू काय सांगू शकशील? नवीन पिढीसाठी एकच सांगू शकते की त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे, मेहनत करायला पाहिजे आणि मनापासून करायला पाहिजे मेहनत. जर मनापासून जर मेहनत केली आणि त्या कॅरम देवताला तुम्ही आपला परमेश्वर समजला तर तो परमेश्वर तुम्हाला नक्कीच साथ देईल. पण त्याच्यासाठी मेहनत आहे. आता मेहनत म्हटले म्हणजे काय तर त्यांना म्हणजे ॲटलिस्ट 4 म्हणजे पूर्वी आम्ही जेव्हा सराव करत होतो तेव्हा 7 तास करत होतात. पण नो डाऊट आता एज्युकेशन आलेले आहे, मुलांना क्लासेस असतात त्यांचे. येस हां, तर तितका त्यांना वेळ नाही मिळणार. पण मी एवढंच सांगू शकते की ॲटलिस्ट त्यांनी 2 तास तरी कॅरमला द्यायला पाहिजे, नियमित करायला पाहिजे. आणि जे एक्सपिरियन्स प्लेयर आहे त्यांच्याकडे काही ज्या टेक्निक्स आहे त्या टेक्निक्स त्यांनी घेतल्या पाहिजे आणि त्या टेक्निक्सचा त्यांनी सराव करायला पाहिजे. आपल्या घरी येऊन किंवा एखाद्या अकॅडमीमध्ये जाऊन असं त्यांनी जर सराव केला तर नक्कीच ते असेच पुढे येतील आणि आमच्यासारखे नाव कमावतील. खूप छान वाटलं संगीता. आणि तुझ्या बोलण्यामधनं तुझ्याबरोबर जे
तुझे प्रतिस्पर्धी म्हणून होते किंवा तुझ्या बरोबर खेळत होत्या मुली, त्यांचं सुद्धा आवर्जून नाव घेऊन तू कौतुक केलंस त्यांच्या खेळाचं. शेवटी ही स्पर्धा असली जी, तरी जी, आपल्या प्रतिस्पर्ध्याचं सुद्धा जे चांगलं आहे त्याला Yes, yes, चांगलं yes. म्हणता आलं पाहिजे. हे आपण बरेच जण खेळामध्ये शिकण्याची अपेक्षा करतो. आणि धन्यवाद. तू इथे आलीस आणि आमच्याशी बोललीस त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.